आजच्या लेक्चरमध्ये काय पाहिजे आपल्याला, लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल हा आपला फर्स्ट टॉपिक आहे आणि ग्राफिकल मेथड हा आपल्याला सेकंड एक्सरसाइजचा फर्स्ट पॉईंट काय करायचा आहे, कव्हर करायचा आहे. ठीक आहे, सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला. मेथड काय काय, लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल सॉल्व्ह करण्याच्या मेथड कोणत्या कोणत्या आहेत. पहिली मेथड कोणती होती, पहिल्या एक्सरसाइज मध्ये जी पाहिली होती आपण, आठवतीये, इलिमिनेशन. गुड, ओके ठीक आहे. त्यानंतर दुसरी कोणती होती, इलिमिनेशन. ओके, त्यानंतर दुसरी सबस्टिट्यूशन. त्यानंतर तिसरी आता जी आपल्याला पाहिजे कोणती आहे, ग्राफिकल. ओके, आणि चौथी कोणती आहे, क्रॅमर्स रूल, जो आपल्याला त्याच्या पुढच्या एक्सरसाइज मध्ये पाहायचा आहे. आलं लक्षात. आता यापैकी आपल्या ह्या दोन मेथड पहिल्या एक्सरसाइज मध्ये झालेल्या आहेत 1.1 मध्ये. आता आपण ही मेथड घेते कोणती वाली, ग्राफिकल. ओके ठीक आहे. आता इथं जर पाहिलं तुम्ही, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. ग्राफिकली सॉल्व्ह कसं करायचं, तर तुम्हाला ही दोन लिनियर इक्वेशन द्या. आता ही जर इलिमिनेशननी सॉल्व्ह करायची असेल तुम्ही कशी केली असती, x प्लस वाय इज इक्वल टू 6, x मायनस वाय इज इक्वल टू 4. मग तुम्ही काय केलं असतं, या दोन इक्वेशनची काय केली असते, ऍडिशन. वायला वाय कट झाला, 2x इज इक्वल टू किती आले, 10, आणि x इज इक्वल टू किती आले असते, 10 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर x किती मिळालं असतं, 5. दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन 1 and 2 एक्सेट्रा काहीतरी आपण केलं असतं आणि आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली असती. पण आता त्यांचं काय म्हणणं आहे, हे या पद्धतीने सॉल्व्ह करू नका. कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचे आपल्याला, कोणत्या मेथडने सांगितले त्यांनी, ग्राफिकली. ग्राफिकली जर सॉल्व्ह करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करणार. आता पहा, सिंपल काय तयार करायचा, एक प्रत्येक इक्वेशनचा एक टेबल बनवायचा. प्रत्येक इक्वेशनचा काय बनवायचं, एक टेबल. मग आपण फर्स्ट वाले इक्वेशन घेतलं काय, x प्लस वाय इज इक्वल टू किती आहे, 6. ओके, मग आता ह्या टेबल मध्ये काय करायचं पहा, 3 व्हॅल्यू घ्यायचे तुम्हाला. किती व्हॅल्यू घ्यायच्या, 3. ओके, हा तुमचा x आहे, हा तुमचा y आहे, आणि हा तुमचा x आणि y. आता यापैकी कोणत्याही, इथं x चा कोएफिशियंट काय 1 आणि इथं y चा पण कोएफिशियंट काय 1. इथं दोघांना काय प्लसचं साइन आहे. मग कोणत्याही एकाची व्हॅल्यू तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता, तुम्हाला वाटेल त्याची. आता कोणाची घ्यायची सांग, x ची. ठीक आहे, मग आता x ची व्हॅल्यू आपण समजा ठेवली 1, 2, 3, रॅन्डम ठेवली. मग आता x इज इक्वल टू काय घेतलंय तुम्ही, 1. त्यानंतर x इज इक्वल टू काय घेतलंय तुम्ही, 2. आणि नंतर x इज इक्वल टू काय घेतलंय तुम्ही, 3. काय इक्वेशन आहे तुमचं, x प्लस वाय इज इक्वल टू किती आहे, 6. आता इथं x ची व्हॅल्यू किती आहे, 1 प्लस वाय इज इक्वल टू किती आहे, 6. y इज इक्वल टू हा 1 तिकडे जाऊन काय होणार, मायनस. y इज इक्वल टू काय उत्तर येणार आहे तुमचं, 5. ओके, म्हणजे x जेव्हा 1 आहे तेव्हा तुम्हाला हा किती मिळाला, y 5 मिळाला. सेम आता पुन्हा काय, x प्लस वाय इज इक्वल टू किती आहे, 6. x च्या जागी किती ठेवणार आहे तुम्ही, 2 प्लस y इज इक्वल टू 6. 2 तिकडे जाऊन मायनस होणार आहे, बरोबर आहे. म्हणजे y इज इक्वल टू काय, 6 मायनस 2, म्हणजे y ची व्हॅल्यू किती मिळाली, 4. 4 लक्षात. त्यानंतर पुन्हा x प्लस वाय इज इक्वल टू किती आहे, सॉरी 3 आहे ना, आता इथं 6. ओके, मग आता x ची व्हॅल्यू किती पुट केली आपण, 3 प्लस वाय इज इक्वल टू 6. 3 ला तिकडे पाठवलं, 6 मायनस 3 आणि y इज इक्वल टू किती मिळालं तुम्हाला, 3. इथं 3 लक्षात. मग आता काय झाला, 1, 5, 2, 4 आणि 3,3 लक्षात. ठीक आहे, मग आता हा झाला याचा टेबल. आता दुसऱ्या इक्वेशनचा टेबल सेम पॅटर्ननी पुन्हा काय, x मायनस वाय इज इक्वल टू किती दिलेली आहे त्यांनी, 4. मग पुन्हा आता याचा टेबल, टेबलमध्ये किती व्हॅल्यू घ्यायच्या तुम्हाला, 3. एक्सच्या किती घ्यायच्या, 3, किंवा वायच्या तुम्हाला वाटेल त्या घेऊ शकता तुम्ही. ओके ठीक आहे. आता जनरली जर इथं पाहायला गेलं तर इथं वाय काय दिसते तुम्हाला, मायनस. मग शक्यतो वायची व्हॅल्यू पुट करायची. का, कारण वाय तिकडे जाऊन काय होणार आहे, प्लस. म्हणजे साइन काय होईल आपल्याला, सोपं जाईल. ओके, मग वायची व्हॅल्यू तुम्ही काय ठेवली, 1, 2, 3 तुमच्या मनाने घेतली. मग आता इथं वायची व्हॅल्यू पहिल्यांदा काय घेतली, 1. नंतर काय घेतली, y इज इक्वल टू 2. आणि नंतर y इज इक्वल टू किती घेतलं तुम्ही, 3. मग आता तुमचं इक्वेशन काय, x मायनस वाय इज इक्वल टू किती, 4. मग x मायनस इथं किती आला, 1 इज इक्वल टू 4. 1 तिकडे जाऊन काय होणार आहे, प्लस. म्हणजे 4 प्लस 1 म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली, 5. मग x किती मिळालं तुम्हाला, 5. लक्षात. सेम याच पद्धतीने इथे काय होणार आहे, y ची व्हॅल्यू काय पुट करणार तुम्ही, ओके. y ची व्हॅल्यू किती आहे, 2. म्हणजे आता काय, x मायनस वाय इज इक्वल टू किती आहे, 4. x मायनस 2 इज इक्वल टू 4. मग x इज इक्वल टू 4 हे तिकडे जाऊन काय होणार, प्लस 2 म्हणजे x इज इक्वल टू किती मिळाली तुम्हाला, 6. x ची व्हॅल्यू किती मिळाली, 6. त्याच पद्धतीने पुन्हा x मायनस वाय इज इक्वल टू किती आहे, 4. ओके, मग आता इथं काय
एक्स मायनस इथं व्हॅल्यू किती 3 इज इक्वल टू 4, मग एक्स इज इक्वल टू 4, हे जाऊन काय होणार प्लस, म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आले 7, मग एक्स किती मिळाले तुम्हाला 7, मग यांचा ग्रुप झाला काय 5 1 6 2, ओके, आणि इथे किती आला 7 3, काय डाऊट इथपर्यंत, दोघांचा टेबल झाला, याचा एक टेबल झाला. आता पहा इक्वेशन टेबल आणि त्याचं रपोर हे तिथंच ठेवायचं आहे, फोडायचं नाही, पुसायचं नाही. परत दुसरं इक्वेशन त्याचं टेबल त्याचं रपोर, लक्षात. मग आता ह्या कोऑर्डिनेट्सला घेऊन तुम्हाला ग्राफ काढायचा, त्या ग्राफवर काय काढायची, ह्या इक्वेशनची काय काढायची लाईन काढायची, त्याची सुद्धा एक काय काढायची लाईन, लक्षात. मग आता आपण लाईन ड्रॉ करूया. आता ह्या तुमचा ग्राफ आहे, ओके, साधारण किती पॉईंट घेतलेत पहा आपण, 7 वरती 5, वायचं 5 पर्यंतच आहे का, बरं ठीक आहे चला. मग आता इथं जर पाहायला गेलं तर आपले पॉईंट कोणते कोणते आहेत पहा, इथं एक्स किती आहे 1 5 2 4 3 3, याची लाईन काढू आपण 1 5 2 4, एकचा कोण आहे 1 आणि वायचा कोण आहे 5, एकचा कोण आहे 1, वायचा कोण आहे 5, त्यानंतर किती आहे 2 4 आहे आणि त्यानंतर 3 3 आहे, लक्षात कोऑर्डिनेट्स. मग आता हे कोऑर्डिनेट्स फक्त आपल्याला याच्यावर ड्रॉ करायचे. काय होईल पहा 1 5, एकचा 1 वायचा 5, म्हणजे पॉईंट कुठं आला या ठिकाणी, त्यानंतर 2 असताना किती आहे 4, म्हणजे पॉईंट या ठिकाणी, त्यानंतर 3 असताना काय एक्सचा 3 इथे आणि वायचा 3 इथे, म्हणजे पॉईंट या ठिकाणी. मग ह्या तिघांमधनं जाणारी काय काढायची तुम्हाला, फक्त एक लाईन ड्रॉ करायची, लक्षात. म्हणजे हा पॉईंट कोणता झाला तुमचा 1 5, ओके, हा पॉईंट कोणता झाला तुमचा 2 4, ओके, आणि हा पॉईंट कोणता आहे तुमचा 3 3. आता ह्या तिघांमधून आपल्याला जाणारी काय काढायची लाईन ड्रॉ करायची, ओके, ठीक आहे. ठीक आहे, आता या तिघांमधनं जाणारी आपण काय काढली लाईन ड्रॉ केली, लक्षात. ठीक आहे, लक्षात. मग आता दुसऱ्याची लाईन ड्रॉ करायची. आता दुसरा जर तुम्ही पाहिलं तर काय आहे दुसरा 5 1 6 2 7 3, 5 1 5 काय 5 1 6 2 आणि 7 3, ओके. आता एक्सचा कोण आहे 5, वायचा कोण आहे 1, ओके, एक्सचा कोण शेड घेऊया, ठीक आहे, एक्सचा कोण आहे लाईन, ठीक आहे, एक्सचा 1, एक्सचा 5 वायचा 1, एक्सचा 5 इथे आहे आणि वायचा 1 इथे आहे, म्हणजे हा पॉईंट आला, बरोबर आहे. त्यानंतर कोण आहे 6 7, एक्सचा 6 वायचा 2, म्हणजे हा पॉईंट मिळाला, बरोबर आहे. आणि त्यानंतर 7 असताना वायचा कोण आहे 3, हे एक्सचे कोऑर्डिनेट आहेत, हे वायचे कोऑर्डिनेट आहेत, ओके. झालं. मग आता काय करायचंय तुम्हाला, चला या तिघांमधनं जाणारी एक लाईन तुम्ही ड्रॉ केली, लक्षात. म्हणजे आता हा काय मिळाला तुम्हाला कनेक्शन पॉईंट, इंटरसेक्शन, ओके. याचं पण काय लिहायचंय तुम्हाला, किती हा पॉईंट कोणता आहे, हा पॉईंट कोणता घेतला होता तुम्ही 5 1, हा पॉईंट कोणता आहे तुमचा 6 2, आणि हा पॉईंट कोणता आहे तुमचा 3 7, सॉरी 7 3, 7 3, आलं लक्षात इथं. मग आता ह्या ज्या दोन लाईन आहेत ह्या कोणत्या पॉईंटला इंटरसेक्ट झालेल्या आहेत, या पॉईंटला. त्याचे कोऑर्डिनेट्स काय, पहिल्याचा पॉईंट कोऑर्डिनेट कोण आहे 5 आणि दुसऱ्याचा कोऑर्डिनेट कोण आहे 1, म्हणजे त्या दुसऱ्या तिसऱ्या लाईन नसून त्या कोणत्या लाईन आहेत, म्हणजे ते जे पॉईंट असणार आहे एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे इंटरसेक्शन पॉईंट, एकदा इंटरसेक्शन पॉईंट मध्ये एक्स किती आहे, एक्स किती आहे 5, एक्स इज इक्वल टू 5 आणि वाय इज इक्वल टू किती आहे तुमचा 1, आणि हेच काय तुमच्या एक्स आणि वायच्या काय व्हॅल्यू आहेत. आलं लक्षात कशा पद्धतीने काढलं.
ओके, हे फक्त पट्टीनी लाईन द्यायची, मी हाताने काढली. समजलंय? ठीक आहे. आणि हे रबर इथं नाही ठेवायचं. कळलं? म्हणजे काय कशा पद्धतीने काढायचे कळलं? म्हणजे या ठिकाणी इक्वेशन टेबल त्याचं रबर, इक्वेशन टेबल त्याचं रबर, आणि ही काय झाली तुमची डायग्राम. या पद्धतीने तुम्हाला डायग्राम रबर. ओके, या ठिकाणी आता राहिलेला पॉईंट कोणता कोणता आहे पहा आपला. हा कोणता ऍक्सिस आहे? एक्स ऍक्सिस. ओके, हा तुमचा कोणता आहे? एक्स ऍक्सिस. आणि हा तुमचा कोणता आहे? वाय ऍक्सिस. इथं काय लिहिणार तुम्ही? वाय डॅश. आणि इथं काय लिहिणार तुम्ही? एक्स डॅश. आले लक्षात? पॉईंट प्लॉट करता येतात, त्याच्यावरनं डायग्राम काढता येते, आणि त्या दोन लाईन ज्या पॉईंटला इंटरसेक्शन होतील त्याचे काय लिहायचे? कॉर्डिनेट्स. आणि ते कॉर्डिनेट्स कोणते? एक्स इज इक्वल टू 5, वाय इज इक्वल टू 1. आता जर पाहायचं झालं तर इक्वेशन कोणतं घेतलं होतं आपण? आठवतंय? इक्वेशन कोणतं होतं आपलं? एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती होतं? 6. बरोबर. आता आपला एक्स किती मिळालेला आहे आपल्याला? 5. आणि वाय किती मिळालेला आहे आपल्याला? 1. आणि दोघांची ऍडिशन किती येते? 6. म्हणजे आपलं उत्तर काय? करेक्ट. आलंय लक्षात? समजले? ह्या दोन व्हॅल्यू जर तुम्ही त्याच्यात ठेवून पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल आपलं उत्तर काय? करेक्ट आहे. आता सेम सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. कशा पद्धतीने सॉल्व करायचे तुम्हाला? ग्राफिकली सॉल्व करायचे. आता ग्राफिकली कसं सॉल्व करायचं हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. मग आता इथं परत याचा काय करायचंय तुम्हाला? टेबल. आणि याचं पण काय करायचंय तुम्हाला? टेबल. आता टेबल तयार करत असताना मग अशी आपण पाहिलं होतं काय का 2x - 3y इज इक्वल टू 4. आता आधी इक्वेशन जर पाहिलं गेलं तर काय होतं? x प्लस वाय इज इक्वल टू काय होतं? 6. मग तुम्ही एकतर एक्सची व्हॅल्यू तुमच्या मनाने ठेवत होता, किंवा आपण दुसरं इक्वेशन पाहिलं होतं x - y इज इक्वल टू काय दिलं होतं? 4. तिथं तुम्ही कोणाची व्हॅल्यू पुट केली होती? y ची. पण आता ह्या इक्वेशन मध्ये प्रॉब्लेम असा आहे का मी जर एक्सची व्हॅल्यू पुट केली फॉर एक्झाम्पल, तर हा नंबर तिकडे जाऊन काय होणार आहे? मायनस होणार. बरोबर. आणि 3 तिकडे जाऊन काय होणार आहे? डिवाइड. बरोबर. म्हणजे मला आता व्हॅल्यू रॅन्डम पुट नाही करता येणार. मग मी काय करणार? मी आधीच डोकं लावणार का मी कशा पद्धतीने याला सॉल्व्ह करणार आहे. मग आता त्याच्यावर काय उपाय पहा. 2x प्लस 3y सॉरी मायनस 3y 3y इज इक्वल टू काय? 4. आपण इथं तयार काय करून घेतो? टेबल. टेबल तयार करून घेतल्यानंतर हा तुमचा टेबल आहे. ठीक आहे. आता ह्या टेबलमध्ये आपण काय करतो? एक्स आणि वायच्या व्हॅल्यू घेतो. बरोबर आहे. आता इथं काय घेतलं? एक्स, इथं घेतलं वाय, आणि इथं काय? एक्स आणि वाय. आता इथं रॅन्डम व्हॅल्यू पुट करायच्या नाही. का नाही पुट करायच्या? कारण जर रॅन्डम केला तर आपल्याला नंबर जवळचे नाही मिळणार, किंवा लांबचा काहीतरी पॉईंट मधला नंबर मिळू शकतो. मग आपण काय करणार? याला आधी रफ मध्ये सॉल्व्ह करणार आणि मग इथं व्हॅल्यू पुट करणार. आता इथं काय करायचं पहा. 2x हा -3y ला तिकडे पाठवून दिला म्हणजे काय होणार आहे? 4 प्लस काय होणार आहे? 3y. मला x ची व्हॅल्यू काढायची. 4 प्लस 3y आणि हा 2 डिवाइडला जाणार आहे. लक्षात? मग आता मी व्हॅल्यू ह्या इक्वेशनला कशा पद्धतीने कन्वर्ट करून घेतलं कळलं का? एक्स इक्वल. आता मला व्हॅल्यू कोणाच्या पुट करायच्या? वायच्या. कळलं का? कारण सॉरी इथं काय तयार होईल? एक तुमचा नंबर तयार होईल. आता जर वायची व्हॅल्यू मी 1 ठेवली तर काय होईल? 3 1 जा 3, 3 1 3, 3 आणि 4 किती झाले? 7, 7. 7 ला 2 ने डिवाइड करता येतं का? नाही. म्हणजे मला 1 नाही ठेवायचं. मग मी 0 ठेवला तर वायची जर व्हॅल्यू मी 0 ठेवली, 0 चालू शकतो. 3 0 0. मग किती राहिलं? 4च राहिला. 4 ला 2 डिवाइड होते. म्हणजे मी वायची व्हॅल्यू काय कन्सिडर केली? 0. पहा आधीच्या इक्वेशन मध्ये आपण काय ठेवल्यात? रॅन्डम ठेवल्यात. आता आपण रॅन्डम नाही चाललो. आता इथे समजा 2 ठेवले तर 3 2 किती होती? 6. 6 आणि 4 किती? 10. 10 ला 2 ने डिवाइड होते. ओके, म्हणजे आपल्याला 3 चालतोय. सॉरी किती? 2 चालतोय. ओके, त्यानंतर 3 ठेवला तर 3 त्रिक 9, 9 4 13 नाही. ओके, त्यानंतर 4 4 त्रिक 12, 12 आणि 4 16 चालतोय. म्हणजे इथे किती ठेवला आपण? 4. म्हणजे या व्हॅल्यू आता रॅन्डम नाही ठेवल्या, आपण आधीच कॅल्क्युलेशन करून पाहिजे आणि मग ठेवलं. लक्षात? मग आता हे काय करायचं? रब करायचं आणि मग आपण त्यांना काय करून दाखवायचं? एक्सची व्हॅल्यू आता जसं मग केलं होतं ना, एक्स काय ठेवणार? सॉरी मी इथं काय ठेवणार? एक्स इज इक्वल टू सॉरी वायची व्हॅल्यू पुट केली ना, वाय इज इक्वल टू काय? 0. नंतर वाय इज इक्वल टू काय? 2. आणि नंतर वाय इज इक्वल टू काय? 4. मग हे तुम्हाला इथं हे इक्वेशन लिहायचं, त्याच्यात व्हॅल्यू सॉल्व्ह करून दाखवायचं. कळलं का? लक्षात? मग याचं टेबल होणार आणि मग तुम्ही तो कशावर पुट करणार? ग्राफवर पुट करणार. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता हे झाले ह्या इक्वेशनचं. आता मग ह्या इक्वेशनचं काय करायचं? सेम त्याच पद्धतीने. बरोबर. मग आता इथं काय करणार तुम्ही? आता इथं जर पाहिलं गेलं व्हॅल्यू कोणाची काढायची? एक्सची.
बरोबर. मग आपण काय करू, एक्सला तिकडे पाठवू आणि 4ला इकडे आणू. म्हणजे इकडे किती राहिले 3y, 4ला इकडे आणले ते मायनस झाले आणि तिकडे कोण गेला एक्स. आता व्हॅल्यू मी कोणाच्या पुट करणार, वायच्या. मग वायच्या जागी मी काय केलं पुट 1 पुट केलं तर काय होईल 3 1 3, 3 - 4 -1. चालते मला उत्तर. कारण 1 2 3 -1 2 3 मी पॉझिटिव्ह नंबर पण चालणार आहे, निगेटिव्ह पण चालणार आहे. मला पॉइंट मधले नंबर नाही चालणार. आलं लक्षात. म्हणून मी इथं पहा, म्हणजे इथं मी वायची व्हॅल्यू काय पुट करू शकतो 1 2 3 काही पण पुट करू शकतो, कारण मला इकडून कोणाला डिवाइड करायचं नाहीये. इथं पहा दोघांना जर कोएफिशियंट आले तर डिवाइड करावं लागतं. ओके, इथं जर काही डिवाइड करायची गरज आहे का मला, नाही. आता समजा मी इथं 2 ठेवला तर किती होणार आहे 6 - 4 म्हणजे उत्तर किती येणार आहे 2. म्हणजे समजा मी 2 ठेवलं तर मला 2 मिळतं. त्यामुळे हितला टेबल तुम्ही सहज काय करू शकता, ड्रॉ करू शकता. आलंय का लक्षात. ओके, मी फक्त थीम सांगितली, ड्रॉ तर तुम्हालाच करायचंय, कशा पद्धतीने करायचे कळलं का. ओके, आणि ते पॉईंट उचलायचे या ठिकाणी प्लेस करायचे, तुम्हाला भेटून जाईल उत्तर. कळले. दुसऱ्या इक्वेशनचा मी काही केलेलं नाही, मी फक्त इथं काय सांगितलंय इक्वेशन कशा पद्धतीने इथं तुम्हाला काय करायचंय फिरवायचे. म्हणजे आता पहा परत एकदा थोडक्यात रिपीट करतो. एक्स प्लस वाय इज इक्वल टू समजा 6 आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 10 आहे समजा, 2x प्लस वाय इज इक्वल टू 6, त्यानंतर 2x मायनस वाय इज इक्वल टू 7, 3x प्लस 4y इज इक्वल टू 8, असं काहीतरी दिलंय. आता अशा टाईपचं इक्वेशन आलं तर तुम्ही एक्स किंवा वायची कोणाची ही व्हॅल्यू पुट करू शकता, रॅन्डम ती पण. इथं आता शक्यतो इथं कोणाची व्हॅल्यू पुट करायची वायची, का कारण वाय तिकडे जाऊन काय होईल प्लस होतो म्हणून. इथं आलं तर इथं तुम्हाला कोणाची व्हॅल्यू कोणाला तिकडे पाठवायचा 2x ला तिकडे पाठवायचा, म्हणजे व्हॅल्यू डायरेक्ट कोणाची भेटणार तुम्हाला वायची, म्हणजे 2x ला तिकडे पाठवायचं आणि मग व्हॅल्यू कोणाची पुट करणार तुम्ही या ठिकाणी एक्सची. आता या टाईपचं इक्वेशन आलं तर काय करायचंय, वायला तिकडे पाठवायचं आणि 7 ला इकडे बोलून घ्यायचं, म्हणजे वाय काय होतो इथं पॉझिटिव्ह आणि 7 इकडे काय होतो निगेटिव्ह. म्हणजे व्हॅल्यू कोणाची पुट करावी लागेल तुम्हाला एक्सची. आणि या टाईपचं इक्वेशन आलं तर तुम्हाला आधी फॉर्मॅट बनवावं लागतो. ओके, म्हणजे कसं कमी नक्की कोणाची व्हॅल्यू मला काढायची. मग आता आपण ठरवलं का मला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, तर पहिल्यांदा मी 4 वायला तिकडे पाठवणार. बरोबर, मग इथं काय आला 3x इज इक्वल टू 8, हे काय झाले -4y. मग x इज इक्वल टू काय होणार आहे 8 - 4y डिवाइड बाय 3. मग आता मला वरती असा नंबर क्रिएट करायचा का जो 3 ने काय असला पाहिजे डिवाइड. मग इथं व्हॅल्यू आधीच चेक करून पाहिजे आणि मग टेबल मध्ये जाऊन काय करायचं पुट करायचं. मग टेबल मधून तुम्हाला किती पॉईंट मिळतात, किती कोऑर्डिनेट मिळतात 1 2 3 4. ओके, मग हे कोऑर्डिनेट तुम्हाला मिळाले. फॉर एक्झाम्पल हे कोऑर्डिनेट फक्त आपण इथं काय करतो प्लेस करतो आणि त्या दोघांमधून जाणारे त्या 3 पॉईंट मधून जाणारी काय करतो आपण लाईन काढतो. मग त्या लाईन ज्या पद्धतीने काय होतात इंटरसेक्ट होतात, तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट आणि हा त्याचा काय असतो वाय कोऑर्डिनेट, आणि हेच त्याचं काय असतं एक्झाम्पल किंवा त्याचं उत्तर सोल्युशन असतं. आले लक्षात, समजलंय नक्की. ड्रॉ करते. उद्याच्या सेशनमध्ये आपण त्याचा पूर्ण एक्सरसाइज कव्हर करू. आज जेवढं होईल समजले तेवढ्या पार्टवर ट्राय करा सॉल्व्ह करायचं. लक्षात ठीक आहे.